उसके? हाँ मैडम, ये कल आज से जो सुपरवाइजर के एग्जाम चालू होने वाले हैं, और यस कल रात को नहीं कि एक ईमेल आया है आईसीडीएस की तरफ से कि उसके पैटर्न में चेंजेस हो गए, तो ईमेल सही है क्या? सर, आई थिंक सर इससे पहले भी आपने कॉल किया था। हाँ अभी किया था, पर मैंने वो मेल नहीं चेक किया था, तो अभी मेल चेक किया है, तो आईसीडीएस की तरफ से रात को एक मेल आया था। तो यस उसमें सर, उस मेल में क्या है? वो चेंजेस दिखाए गए कि मतलब जो पैटर्न था एग्जाम का होने वाला, तो उसमें जो डिवाइडेशन उन्होंने मार्क्स का और वो ग्रुप का दिया है वो एक दिया है उन्होंने, और गलत ये आंसर के लिए 0.5 मार्क्स का वो निगेटिव भी दिया है, उन्होंने ऐड किया है उसमें। एक काम कीजिए सर, आप आपको मेल रिसीव हुआ है ना? हाँ हेल्प डेस्क प्रोफाइल लॉगिन करने के बाद हेल्प डेस्क के ऑप्शन अवेलेबल है, वहाँ पे जाइए। आपको जो मेल रिसीव हुआ वो उस मेल का ना स्क्रीनशॉट वहाँ पे अपलोड कीजिए। हाँ। वहाँ पे प्रॉब्लम स्टेटमेंट में मेंशन कीजिए, डिटेल्स चेक करके रिस्पॉन्स दिया जाएगा। तो अभी आप नहीं बता सकते क्या उसमें वो आया कि नहीं, सच में है वो? सर, हम कॉलिंग कंफर्मेशन नहीं दे सकते वहाँ पे। आप बोल रहे हो ना आपको मेल रिसीव हुआ है, तो मेल का स्क्रीनशॉट अपलोड कीजिए, डिटेल्स चेक करके रिस्पॉन्स दिया जाएगा सर। ठीक है मैम, पर सर वो स्क्रीनशॉट ऐसा अटैच मतलब करना है। एक रात में हो सकता है क्या इतना चेंजेस सडनली कर दिया, फिर ऐड निगेटिव मार्क्स भी कर लिया? आईसीडीएस का ही मेल है वो, इसलिए पूछ रहा हूँ। यस सर, पर इसलिए मैं कह रही हूँ सर, एग्जैक्ट कंफर्मेशन नहीं दे सकते हम कॉलिंग। आप उसे स्क्रीनशॉट अपलोड कीजिए तो वो सर क्लैरिफाई करके आपको रिस्पॉन्स दिया जाएगा। ठीक है मॅम, ठीक आहे, चलेल. यस, आईसीडीएस। नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती तुमचं स्वागत करतो. यामध्ये आयसीडीएस सुपरवायझरच्या ज्या जागा सुटलेल्या होत्या त्याच्या एक्झाम आज 14 तारखेपासून सुरू झालेल्या आहेत, परंतु एक दिवस आधी म्हणजे रात्री ज्याला त्यांनी एक मेल पाठवलेला आहे आयसीडीएसने याच्यावरती, आणि त्याच्यामध्ये बरेच बदल केलेले आहेत त्यांनी. यामध्ये बघा, ज्या तुम्हाला याच्या आधी ग्रुप वाईज जे क्वेश्चन येणार होते त्याच्यामध्ये सुद्धा बदल झालेले आहेत. यामध्ये बघा त्यांनी एक ईमेल पाठवलेला आहे, त्या मेलमध्ये या प्रकारचं या ठिकाणी दिलेलं आहे पेज. त्याच्यामध्ये बघा गट अ हे 7 क्रमांकापर्यंत बघा, इंग्रजी भाषा असेल, मराठी भाषा, सामान्य ज्ञान, एकात्मिक बाल विकास योजना आणि कायदे, पोषण अभियान, गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित, तसेच संगणक ज्ञान यांची प्रश्नांची संख्या या ठिकाणी पुढे दिलेली आहे. काहींना 5 आहे, काहींना 10. प्रत्येकी 2 गुण आहेत, त्याच्यामुळे प्रत्येकाचे गुण समोर दिलेले आहेत. तर यानुसार त्यांनी याला डिवाइड केलेलं आहे, जे गटामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी. तर तेवढंच तेच पूर्ण विषय हे पुढे 14 क्रमांकापर्यंत आहेत. तर यामध्ये बघा टोटल 100 क्वेश्चन आणि 200 गुण असं त्यांनी दिलेलं आहे. पण एक दिवस आधी जे त्यांनी या ठिकाणी मेल पाठवला रात्री, तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे बघितलेलं नाहीये. त्यामध्ये बघा खाली अजून त्यांनी काय दिलेलं आहे, 100 प्रश्न दिलेले आहेत आणि त्यासाठी 90 मिनिटे दिले जाणार आहेत, आणि प्रश्न इंग्रजी आणि मराठीत उपलब्ध असेल. इतर भाषासाठी त्या ठिकाणी ड्रॉप डाउन मधील व्ह्यू वर क्लिक करायचंय. एका वेळी स्क्रीनवर एक प्रश्न प्रदर्शित केला जाणार आणि तुम्ही प्रत्येक प्रश्नासाठी किती वेळ घालवतात याच्याकडे लक्ष असू द्या, असं त्यांनी आता सांगितलेलं आहे. प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय आहेत, एक अचूक उत्तर असेल. आणि या ठिकाणी बघा नवीन अपडेट आहे. या ठिकाणी प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.5 गुण या ठिकाणी तुमचे निगेटिव्ह होणार आहेत. हे या ठिकाणी सर्वात मोठी अपडेट आहे. याच्या आधी त्यांनी जी ॲडव्हर्टाइजमेंट टाकलेली होती ओरिजिनलमध्ये त्या प्रकारचा कसलाही उल्लेख केला गेलेला नाहीये. त्यामध्ये सरळ सांगितलंय की या ठिकाणी गुण नकारात्मक होणार नाहीत म्हणून. परंतु त्यांनी एक दिवस आधी या ठिकाणी सांगितलंय की याच्यामध्ये आता 0.5 नकारात्मक गुण असणार आहेत. आय होप नवीन गेलेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी माहीत असेल, आणि नवीन या ठिकाणी जे उद्यापासून अजून एक्झाम देणार आहेत त्यांनाही या ठिकाणी माहीत होईल. या ठिकाणी बघा एखाद्या प्रश्नाच्या इंग्रजी आणि मराठी आवृत्त्यांमध्ये विसंगती असल्यास इंग्रजी आवृत्ती मजकुराला प्राधान्य देऊन त्याला ग्राह्य धरण्यात येणार आहे. हे एक लक्षात घ्या. मूल्यांकनासाठी पुनरावलोकनासाठी चिन्हांकित केलेला प्रश्न हा विचारात घेतला जाणार आहे. त्यामुळे व्यवस्थितरित्या तुम्ही मूल्यांकन करा त्याचं, कारण जर चुकून त्याला क्लिक करायचं राहिलं तर ते तुमचं ऍड धरणार आहेत त्याच्यामध्ये. तर मित्रांनो, याच्यामध्ये बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना त्यांच्या ऑफिशियल पोर्टलवर, ऑफिशियल वेबसाईटवर कसल्याही प्रकारचं या ठिकाणी GR आलेला नाहीये की ह्या चेंजेस बद्दल त्यांनी जो अचानक मेल केलेला आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकतात कसल्याही प्रकारचं यांनी GR दिलेला नाहीये. तर या ठिकाणी जो मेल आला आहे त्याचं कन्फर्मेशन करण्यासाठी मी आयसीडीएसच्या या ठिकाणी हेल्प केअरवर कॉल केला होता. तुम्हाला त्याचा नंबर या ठिकाणी मी डिस्प्ले करणार आहे. या ठिकाणी त्यांना कॉल करून तुम्ही सुद्धा या ठिकाणी कन्फर्मेशन घेऊ शकतात. तर मित्रांनो, हा पूर्णपणे खेळ मांडलेला आहे यांनी. आयसीडीएसचा एक दिवस आधी या ठिकाणी पॅटर्न चेंज करणं प्लस त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्क सिस्टीम आणणं हा एक प्रकारचा घोटाळाही असू शकतो. याचे चिन्ह ते वर्तंकित करत आहेत. आयसीडीएस बद्दल काही नवीन अपडेट आले तर लवकरच तुम्हाला कळवलं जाईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. त्यांनाही माहित होऊ द्या याच्यामध्ये एक्झाम मध्ये काय चालू आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.